Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगना पडेगा, एक राष्ट्र के लिए। गेवराई तालुक्यातील तलवडा ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या नवनवीन योजनेच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरगच्च असा निधी उपलब्ध होत असताना तसेच तलवडा ग्रामपंचायतने एक नवीन शकल अडवत मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे लाखो रुपयाचा डल्ला मारण्यास तलवडा ग्रामपंचायत सरपंचपती विष्णू हत्ते यांचा कारनामा जनतेच्या समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे। महात्मा गांधी रोजगार हमी मनरेगा योजनेअंतर्गत होत असलेल्या कामासंदर्भात मयत राधाकिसन धोंडीबा भुसारे व त्यांचे दोन मुलं, एक सुरेश राधाकिसन भुसारे व दुसरा पांडुरंग राधाकिसन भुसारे यांच्या नावे जलसिंचन विहीर मोहनगी तुत्ती लागवडीचे बनावट अभिलेख तयार करून त्याद्वारे मास्टर काढत परस्पर पैसे उचलण्याचा तलवडा ग्रामपंचायत सरपंचपतीला यश प्राप्त झाले होते। पण हा अप्राप्तचा विषय जनतेसमोर आल्याने सरपंचाच्या नावे चांगलीच दमछाट झाली असून याकडे गेवराई पंचायत समितीचे अधिकारी दुर्लक्ष का करत आहेत? अकुशल बिल व्हेंटर खाते उघडून पैसे हडपण्याचा प्रकार तलवडा ग्रामपंचायत सरपंचपती यांनी भ्रष्टाचार केल्याचा निदर्शनात आला। 2020 मध्ये मयत झालेले व्यक्ती राधाकिसन धोंडीबा भुसारे यांच्या नावे बनावट दस्तऐवज तयार करून शासनाची व आमची फसवणूक केली असून पांडुरंग राधाकिसन भुसारे व सुरेश राधाकिसन भुसारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं। तलवडा ग्रामपंचायत व पंचायत समिती या ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी व ऑपरेटरला हाताखाली धरून शासनाची व आमची फसवणूक केल्यास निदर्शनास आल्याने आमचा त्या पैशावर कसलाही संबंध नसून आमचा व आमच्या वडिलांची बदनामी करणारा सरपंचपती विष्णू हत्ते यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, असे सुरेश राधाकिसन भुसारे व पांडुरंग राधाकिसन भुसारे यांनी सांगितलं। अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। मी आज आलो आहे तलवड्यापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं राजुरीमाळा या ठिकाणी परिसरामध्ये आहे आणि माझं येण्याचा मुख्य उद्देश हा आहे की गेवराई तालुक्यातील तलवडा ग्रामपंचायत अंतर्गतमध्ये जे काही मागचा अफरातफरचा जो काही कारभार चालू आहे आणि तो कारभार चालू असताना या ठिकाणी मयत शेतकऱ्याच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण आज त्यांचे जे मयत आहेत राधाकिसन धोंडीबा भुसारे हा शेतकरी मयत असलेला 2021 मध्ये त्यांचं अंत झाला होता आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पाठीमागे जे काही त्यांचा प्रपंच होता, त्यांची 3 मुलं आणि त्यांच्या मुलासंदर्भात आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपण आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचा मुलगा आहे सुरेश राधाकिसन भुसारे या ठिकाणी आपल्यासोबत आहे। काय सांगाल तुम्ही आज जो काही तुमच्या वडिलाच्या नावावर जे काही तलवडा ग्रामपंचायत भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात आपलं काय मत असणार आहे? तर माझे वडील 2020ला मयत झाले। वडील आमचे 2020ला मयत झाल्याच्या नंतर आमच्या वडिलाच्या नावे आम्हाला माहिती नसताना हे जे अफरातफरीचे प्रकार झाले हे याला आम्हाला माहिती नसताना, कुठलीही माहिती नसताना, आमचा कुठलाही पुरावा नसताना हे कुणी केलं असेल त्याचा तपास लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। तुमच्याकडे तुती लागवड वगैरे काय आहे का? तुती लागवड बी नाही आमच्याकडं, मोगणी नाही, जे विहिरीचं अनुदान नवीन विहीर त्याचं बी विशेष काय नाही, कुठला प्रस्ताव बी नाही। आज जे काही तुमच्या नावावर, तुमच्या वडिलाच्या नावावर असेल, तुमच्या नावावर असेल, तुमच्या बंधूच्या नावावर जे पैसे उचलण्याचा जे काही अफरातफरचा कार्यक्रम चालू झाला आहे या संदर्भामध्ये तुमच्याकडे कसल्या प्रकारची विहीर देखील नाही आहे, तुम्ही तुती लागवड केली नाही, मग हा पैसा नेमका आला कुठून आणि त्या संदर्भात तुम्हाला ह्याची माहिती कशी मिळाली? याची चौकशी कठोर चौकशी होऊन त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे।
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तुमच्या मयत वडिलांच्या नावावर जे काही पैसे उचलण्यात आलेत, ह्या पैशाच्या मागचं नेमकं उदाहरण काय आणि कोणी पैसे उचललेत हे तुम्हाला कसं सांगता येणार आहे? याचा नेमका कुठलाही पुरावा नसताना हे झालं आहे ह्याच्यातली आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यामुळं शासनाने चौकशी करावी. या ठिकाणी जर शासनाने जर चौकशी जर लावली तुमच्याकडे, तुम्ही शासनाचा पैसा कसा भरणार? आणि तुम्ही जर पैसा उचलला नाही तर तुम्ही शासनाला कशा पद्धतीने तुमचं मनोगत कसं मांडणार? या ठिकाणी शेतकरी सुरेश भुसारे हा शेतकरी आहे. त्यांना त्यांची मनस्थिती म्हणजे एक साधारण शेतकरी आहे आणि तो शेतकरी आपली म्हणणे मांडण्यासाठी जे काही त्यांना जे बोलता आलं त्याने ते बोलून दाखवलं. पण मात्र खरं ॲक्च्युली जर पाहता तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही कामे असतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून, ते कामे करत असताना सदरील काम हे मजुरांनी त्या स्पॉटवर जाऊन काम करणं महत्त्वाचं आहे, तरच शासन त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करतं. मात्र गेवराई तालुक्यातील पंचायत समितीचा हा भोंगळा कारभार आहे, जो भोंगळा कारभार कसल्या प्रकारचा व्यक्ती न पाहता, माणसे न पाहता, मजूर न पाहता परस्पर कुणाच्याही नावाने पैसे काढण्यास सहमत होतात. आणि या संदर्भामध्ये या ठिकाणी असाच प्रकार तलवडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून घडला आहे. राधाकिसन भुसारे नावाचा व्यक्ती मयत झालेला, जवळपास 2020मध्ये मयत झालेला व्यक्ती 2021, 22, 23 या ठिकाणी कामावर कसा रुजू होऊ शकतो, हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाचं संकुचनासाठी आज या ठिकाणी बरेच काही चर्चासत्र चालू आहेत. या ठिकाणी पुन्हा आपण शेतकऱ्याला विचारणार की तुमच्या शेतामध्ये तुम्ही जी काही मोगणी वगैरे काही केलेली आहे का? मोगणी नाही केलेली, स्तुती नाही केलेली, मी याची फाईलच तयार केलेली नाही. तुम्ही फाईली नाही केल्या तर नेमकी तुमच्या नावावरती फाईल कशा केल्या त्या ठिकाणी काही सांगू शकाल? काहीच नाही. या ठिकाणी शेतकऱ्याची आता शेतकऱ्याची शेती स्वतः ह्या शेतामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी पाहिलं आहे. या ठिकाणी सीताफळीची लागवड आहे, कसल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी तुतीची लागवड नाही आहे, मोगणी नाही आहे, त्या ठिकाणी पुन्हा कुठल्या प्रकारची विहीर नाही आहे. आणि हे नसताना देखील या शेतकऱ्यांच्या नावावरती, मयत व्यक्तीच्या नावावरती तलवडा ग्रामपंचायतकडून जे काही पैसे काढण्याचा प्रकार झाला, ते पैसे 1000 न 10,000 नसताना देखील त्याच्यापेक्षाही दुप्पट जवळपास लाखो रुपयाचा घोटाळा या तलवडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेला आहे. याची चौकशी करण्यासाठी स्वतः त्यांची या मयत व्यक्तीचे जे मुलं आहेत सुरेश भुसारे यांनी सांगितलं की अशा भ्रष्टाचारी लोकांना तात्काळ यांची चौकशी करून फौजदारी स्वरूपात त्या ठिकाणी त्यांची कारवाई करण्यात यावी. नसता जर उद्या प्रशासनानं आमच्यावर काही ती चौकशी लावली तर आम्ही त्या ठिकाणी त्यांचे पैसे कुठल्या माध्यमातून द्यावं याची देखील त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे. याच्यासाठी 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून त्यांच्यावर चौकशी करून कडक फौजदारी करण्यात यावी. नसता यांच्याकडून सांगण्यात येत आहे की आम्ही ही जर चौकशी जर नाही झाली तर आम्ही आमच्या परीने उपोषणाचा एक इशारा त्या शेतकऱ्यांनी दिला आहे. आपण भाग 2 मध्ये देखील या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं आता प्रशासन तलवडा ग्रामपंचायतकडून कशा पद्धतीचे हे मयत व्यक्तीच्या नावावर उचललेले पैसे हे कसे वसूल करते यावर देखील आता पाहणं गरजेचं आहे. पाहूया भाग 2 मध्ये. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.